मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्यापर्यंतची असून अनेक पक्षांकडून एबी फॉर्म वाटप सुरू झालं आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेनेही सुरुवात केली आहे। मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म। मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे नेते यशवंत किल्लेदार यांना पहिला एबी फॉर्म दिला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का। होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राखी जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये आज जाहीर पक्षप्रवेश केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पहिली 55 नावांची यादी जाहीर करण्यात आली आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अविनाश जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर सडकून टीका केली आहे। भाजप मुंबईतून मराठी चेहरा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे, असा थेट आरोप अविनाश जाधव यांनी केला आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्गमध्ये विविध विकास कामांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसेच जिल्ह्यातील जलजीवन सुविधांची कामे वेळेत पूर्ण करा व जिल्ह्यातील वैयक्तिक लाभार्थी योजनांचे प्रस्ताव तातडीने मंजूर करा, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या। या बैठकीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर आणि जिल्हा परिषदेचे अधिकारी उपस्थित होते।